हाय मैत्रिणींनो, कशा आहात? आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा. तोही महिनाभर कुरकुरीत राहीन अशा पद्धतीने. चला तर मग बनवूया. सर्वप्रथम आपण पातळ पोहे उन्हात वाळवून आणि चाळून घेऊया. यानंतर एका कढईमध्ये थोडे थोडे पोहे टाकून त्यात 1 चमचा मीठ घालून आणि नंतर गॅसवर कढई ठेवून गॅस मंद करून पोहे भाजून घेऊया. ह्या ट्रिकमुळे आपला चिवडा महिनाभर कुरकुरीत राहतो. पोहे भाजून झाले की लगेच परातीमध्ये पसरवून देऊ. आणि आता त्याच कढईमध्ये चिवड्याला पुरेसे तेल टाकून त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. आणि साईडला काढून घेऊ. आता कढीपत्ता तळून घेऊ. कढीपत्ता सुद्धा आपल्याला कुरकुरीत आवाज येईपर्यंत तळायचा आहे. थोडे बदाम आणि काजू तळूया. यानंतर शेंगदाणे तळायचे आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला ह्या सगळ्या जिन्नस कमी गॅसवर तळायच्या आहेत. आता खोबरे तळून घ्यावे. आणि नंतर बेदाणे पण तेलात परतून घेऊ. आता फुटाण्याची डाळ तेलात घालून त्यातच धणे, हिंग, तीळ आणि हळद घालून मिक्स करून घेऊ. आता आपले पोहे पण थंड झाले आहेत. आता यामध्ये तळलेले सगळे साहित्य घालून मिक्स करून घेऊ. आता यात थंड झालेले मिश्रण पण घालू.
आणि अलगद मिक्स करून घेऊ. नंतर त्यामध्ये पिठी साखर आणि मीठ घालून छान मिक्स करून घेतले. अशा पद्धतीने आपला पातळ पोहेचा चिवडा तयार आहे. चला, भेटूया लवकरच आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.